फक्त मी परिपूर्ण आहे आणि आय एम द परफेक्ट हे जर डोक्यात ठेवलं तर नाही तुम्ही टिकू शकत इथं जास्त दिवस. पण आता काय झालंय की एखादा प्रोजेक्ट घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा यूट्यूबला सर्च करायचा. हां. तर मग यूट्यूबचा ॲज इट इज कॉपी करायचं. हा कोरिओग्राफर नव्हे. आता ह्या सगळ्या टप्प्यामध्ये जर तू विचार केलास तर नॉलेज इन द गुरु हा पोर्शनच कंजेस्टेड होऊन गेलेला आहे. मग तिथं स्टेप्स आय एम पी असतील तर मग चार अशा घेतल्या 8 स्टेपमध्ये तुम्ही डान्स संपवता. जे वेस्टर्नच शिकायला जातात ते ट्रॅडिशनलला थोडंसं कमी लेखतात. पण ॲक्च्युली मेहनत, ॲक्च्युली डीप नॉलेज आणि ॲक्च्युली परफॉर्मिंग ताकद ही ट्रॅडिशनलला जास्त आहे. हॅलो एव्हरीवन, आज आपल्यासोबत आहेत सागर बगाडे सर. महाराष्ट्रातील आणि मुख्यतः कोल्हापुरातील कला क्षेत्रातील एक नामांकित नाव म्हणजे सागर बगाडे सर. आज आपल्या ते सोबत आहेत त्यासाठी धन्यवाद सर की तुम्ही आमच्या शोमध्ये आज आलात. थँक्यू. आणि आज आपण एक सिरीज सुरू केली आहे. त्या सिरीजचा पहिला भाग आपण यांच्यासोबत सुरू करणार आहोत. तर सागर बगाडे सरांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांना 2024 साली राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे ॲज अ आदर्श शिक्षक म्हणून. सर आता तुमचं जर बघितलं तर नाव लौकिक खूप आहे. ॲज अ हॉबी म्हणून डान्स स्टार्ट केला होता, त्यानंतर तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात उतरलात. तर मग हा प्रवास कसा होता आणि जर एखाद्याला या क्षेत्राकडे वळायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही गायडन्स करा असं. ॲक्च्युली जर बघायचं गेलं तर माझा जो जर्नी स्टार्ट झालेला आहे डान्सचा तो ॲज अ हॉबी म्हणून नाही झाला, तो ॲज अ नीड म्हणून झाला. ओके. कारण मी स्वतः अनाथाश्रमातून मोठा झालेलो होतो आणि मी ज्या एजमध्ये आलेलो होतो मला कॉलेज शिकायचं होतं, मला शिक्षण घ्यायचं होतं. आणि त्यावेळेला 1986च्या आसपास गोविंदाच्या फिल्म्स आलेल्या होत्या आणि मला का माहीत नाही त्याच्या आधी मी कधी आयुष्यात डान्स वगैरे केलेला नव्हता. पण त्यावेळेला त्याचा डान्स बघून मला असं वाटलं की आपण डान्स करावा आणि मग मी तो स्वानंदासाठी चालू केला. आणि त्यावेळेला आम्हाला एवढी व्हॅल्यू नव्हती. म्हणजे थोडक्यात काय की मुलांना नाचणं हा प्रकार समाजाच्या दृष्टीनं खूप असा बंडखोरीचा होता. बरोबर. की म्हणून अगदी खालच्या शब्दात बोलायचं झालं तर नाचा या एका शब्दात संभावना केली जायची. तर त्यावेळेला करिअर करणं किंवा काय नाही, फक्त आपल्या आनंदासाठी नाचायचं आहे वगैरे असं होतं आणि प्लॅटफॉर्म नव्हता कोणताही. मग कुठंतरी मित्राच्या लग्नामध्ये कुठं जर गणपतीच्या मेळे असायचे त्यावेळेला, पूर्वी कलापथक नाव असायचं, त्याच्यामध्ये कुठून तरी काम करायचं असं. मग व्यवसाय म्हणून करायचं नव्हतं, फक्त आपल्याला आहे आपल्याकडे काहीतरी आहे ते जगाला दाखवायचं हॅपीनेस मिळतं तर मग आपण तो एक्सप्लोर आणि करूया. दुसरं काय व्हायला लागलं की त्याच्यातून नंतर चरितार्थाचं साधन मिळायला लागलं. जे रेकॉर्ड डान्स स्पर्धा असायच्या मग तिथं गेलं की बक्षीस मिळायचं. बक्षीस मिळालं की माझं म्हणजे मी ॲज अ जॉब करत होतो वेटर म्हणून, पण तिथून जे मला पैसे मिळायचे महिन्याचे किंवा दररोज संध्याकाळी जी मला टिप मिळायची त्याच्यापेक्षा खूप जास्त पैसे त्या एका दिवसाला मला डान्स स्पर्धेतून मिळायचे. सो मला असं वाटायला लागलं की नाही आपण ते बाकी सगळं सोडूया, आपण डान्स करूया. आणि मी त्याच्यामधून त्यात आलो. अर्थात साईड बाय साईड माझं शिक्षण चालू होतं, माझं वेटरचं काम चालू होतं, सगळं होतं. पण नंतर असं व्हायला लागलं की जसं मी मॅच्युअर्ड होत गेलो आणि ज्यावेळेला मी स्टेबलिंगला आलो की मला एक गव्हर्नमेंट जॉब आता घ्यायला पाहिजे वगैरे अशा वेळेला, तर त्यावेळेला मी ज्यावेळेला मुंबईमध्ये होतो त्यावेळेला मला श्यामक दवारांची गाठ पडली. तर श्यामक दवारांच्या स्टुडिओला मी ॲज अ असिस्टंट म्हणून काम केलं आणि ॲक्च्युली स्वीपर म्हणून जॉईन झालो होतो. कारण त्यांची फीस भरण्या एवढे माझ्याकडे पैसे नव्हते. साधारणपणे असेल 88-89 सालची गोष्ट वगैरे. आणि त्यावेळेला जे भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात ज्या स्पर्धा झालेल्या होत्या ज्याच्या सिम्बॉल होता राजू क्रीडा स्पर्धा, तर तिथं ग्राउंड इव्हेंट श्यामक दावरांच्याकडे होता. कमान रॉची कमान वगैरे ते सॉन्ग होतं, टायटल सॉन्ग. तर त्यामध्ये मी एक साधारण 700 मुलं होती, त्यात मी कुठंतरी 700वा होतो. पण श्यामक दावांनी स्टेजवरून बघितलं माझी एनर्जी लेवल वगैरे, त्यांना मला माहीत नाही त्यांनी माझ्यात काय बघितलं ते, आणि त्यांनी तो पिछवाले लडके को आगे ले लो. आणि मग मी पुढं आलो, फ्रंटला आलो एका ग्रुपसाठी. म्हणजे जो 100वा कुठंतरी होता तो 1 नंबरवर आला. आणि त्या एपिसोडनं मला खूप काही शिकवलं. म्हणजे एक तर मला मॉप कोरिओग्राफी शिकवली आणि
कॉस्ट्युम शिकवले, प्रॉपर्टी शिकवल्या, कारण शामकदावर ह्या सगळ्यातला बाप माणूस आहे. आणि मग माझी जडणघडण तिथून खरी सुरू झाली ॲज अ कोरिओग्राफर. ऍज अ तोपर्यंत कोरिओग्राफर शिक्षण घेतलं? घेतलंच नाही, शिक्षण नाही घेतलं, जस्ट ऑब्झर्व करत गेलो आणि गेलो. डान्सर म्हणून होतो. कोरिओग्राफ करणं काय असते, इलिमेंट्स काय वापरायचे, प्रॉपर्टीज काय वापरायच्या, कॉस्ट्युम्स कसे असावेत, रचना कशी असावी, कंपोज काय करायचं, गाण्याचा अर्थ काय आहे, हे सगळं त्या शामक सरांच्या सोबत काम केल्यामुळं मला कळालं. सो मग तिथून पुन्हा आम्ही थोडे दिवस गुजरातला होतो, राजस्थानला होतो माझ्या काही जॉब्समुळं. तिथं त्या लोकनृत्यांची गोडी लागली. आणि म्हणजे आयुष्यात डान्समधला डही माहीत नसलेला मी साधारणपणे निम्म्या एजपर्यंत येईपर्यंत मला खूप सारे नृत्य माहीत झालेली होती, त्यांच्या बेसिक्स माहीत झालेल्या होत्या, क्लासिकल सोडून. आणि पाश्चात्य नृत्याचं पहिल्यापासूनच होतं, त्याचा पेरवून होता. असं करत 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 मग ते माझ्यात जे आहे ते माझ्यात मी कशात घालता येईल या पद्धतीनं मी ते सगळं करत आलो. आणि मग मी कोरिओग्राफर म्हणून एक वेगळ्या लेवलवरच माझी स्टार्टअप झाला. की बाकी सगळेजण कोरिओग्राफ सिंगल पर्सन, डुएट और मॅक्स 5-6चा ग्रुप किंवा 10-20चा ग्रुप करत होते. आणि माझा स्टार्टअपच 300-400च्या ग्रुपनं झाला. म्हणजे ग्रँड स्केलवर झाला. आणि बेसिकली पेंटिंग कॉलेजला होतो, सो फ्रेमवर्क माहीत होतं, म्हणजे कशात काय चांगलं दिसते ते माहीत होतं, कलर स्कीमचा अभ्यास होता. सो त्याचा बेनिफिट निश्चित झाला. आणि त्याच्यामुळे मी डिफरंट दॅन अदर्स असा आपोआप झालो. आता ह्या म्हणजे तुमच्यामध्ये जे आपोआप आले म्हणा किंवा तुम्ही शिकत गेलात आलेल्या परिस्थितीतून आणि वेगवेगळ्या गोष्टींमधून, आता जर एखाद्याला या क्षेत्रामध्ये वळायचं असेल तर तुम्ही कसं गाईड कराल की त्याचा हॉबी आहे की ॲज अ डान्स त्याला परफॉर्म करायचं आहे, तर त्यामध्ये जर त्याला करिअर करायचं असेल तर त्याने कसं बघावं याच्यात? आता उलट रेड कार्पेट आहे. म्हणजे आता तुमच्या रियालिटी शोज आलेत, तुमचे खूप सारे इव्हेंट्स होतात. म्हणजे इवन महाराष्ट्रामध्ये जी प्रथा कधीच नव्हती संगीत वेडिंगचं, तर हे आता यायला लागलेलं आहे. म्हणजे कमर्शियल चान्सेस आहेत हे सगळे तुम्हाला. आता बरेचसे ओपनिंग्ज आहेत सेरेमनी त्या डान्समधून होतात. खूप सारे इव्हेंट्स आहेत आणि डान्सिकल बघायला लोकांना आवडते आणि डान्स करणाऱ्यांना खूप छान रिस्पेक्ट आहे. माझाही मुलगा, माझीही मुलगी डान्सर बनावी असं पेरेंट्सना वाटते, की जी परिस्थिती आमच्या वेळेला नव्हती. पहिलं प्रेस्टिजच नव्हतं, अजिबातच नव्हतं. आणि म्हणजे समाजाकडनं अवहेलनाच जास्त होती. पण आता तसं नाही आहे. आता हा उलट सगळा चान्स आहे. त्यामुळं मला वाटतं की या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकासाठी आता हे रेड कार्पेट आहे. त्यामुळं इथं प्रत्येकाने यावं, निश्चित यावं, ज्याच्यात कला आहे त्याने यावं. फक्त मी परिपूर्ण आहे आणि आय एम द परफेक्ट हे जर डोक्यात ठेवलं तर नाही तुम्ही टिकू शकत इथं जास्त दिवस. कारण डान्सचं क्षेत्रच असं आहे की दररोज एक नवीन जॉनर येतोय, दररोज एक नवीन स्टाईल येते आहे, दररोज एक नवीन कोरिओग्राफीचा इव्हेंट होतोय, दररोज एक नवीन सब्जेक्ट येतोय. सो एव्हरी टाईम, एव्हरी मोमेंट यू मस्ट बी चेंज्ड अँड फेस द दॅट. हे जर तुमच्याकडे कधी असू शकते जर तुमचा तेवढा अभ्यास असेल तर. तो स्टडी मस्ट आहे. ती थोडीशी कुठेतरी आत्ताच्या या सगळ्या एपिसोडला थोडी कमी पडते. म्हणजे मे बी करिअर चान्सेस दिसत आहेत मुलांना, करिअर करतायत पण त्याच्यात डीपली थॉट किंवा डीपली नॉलेज याच्यामध्ये कुठेतरी पाठीमागं पडत आहे. म्हणजे लर्निंग प्रोसेसमध्ये लर्निंग प्रोसेसचा तर विचार फार वेगळाच आहे. सध्या लर्निंगची प्रोसेस जर बघायला गेलं तर मला खूप म्हणजे वाईट पण वाटतंय ते. पण आता काय झालंय की एखादा प्रोजेक्ट घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा यूट्यूबला सर्च करायचा, मग यूट्यूबचा ॲज इट इज कॉपी करायचं. हा कोरिओग्राफर नव्हे. मी आता तो प्रश्न विचारणारच होते की डिजिटल मीडिया आणि AI येत आहे तर त्याचा काही ड्रॉबॅक होतोय का या क्षेत्रामध्ये? फायदा होणार आहे. कितीतरी गोष्टी आहेत तुम्हाला की मी तर समजा शिवाजी महाराजांचा एखादा सीन कोरिओग्राफ केलेला आहे, तर मला पूर्वी खर्च काय यायचा, मला पाठीमागं ते महाल वगैरे सगळं होतं, पण AI मी ते करूच सरळच दाखवतोय पाठीमागं. VFX मध्ये त्यानं खूप असं हे केलं. आता VFXनं फिल्म इंडस्ट्रीमध्ये कितीतरी डान्स असे कोरिओग्राफ केलेत की याला सेटच लावा लागला नव्हता. सो हे बेनिफिट आहेत. पण हे कधी राईट मुवमेंटला राईट नॉलेज वापरून राईट पर्सननं राईट थिंगसाठी वापरलेत तर.
अदरवाईज मग ते नेहमीप्रमाणे त्याची माती खाल्ली जाते. सो आहे, खूप चान्सेस आहेत सगळ्यांना करिअरमध्ये, आणि करिअर होऊ शकतं ह्याच्यामध्ये निश्चित, पण सगळ्यांचं नाही होऊ शकत. जो डीप नॉलेज घेतो, जो स्वतःला चेंज करत राहतो, जो स्वतःला अपग्रेड करत राहतो, त्याचं होतं. जो साचला तो थांबला. कॉम्पिटिशन पण खूप वाढली आहे जास्त, खूप. आणि टॅलेंट पण जास्त आहे मुलांमध्ये, खूप. असं नाही. आता प्रॉब्लेम असा आहे ना, की जर मी एखादं काम, माझा 20 वर्षाचा, 30 वर्षाचा, 40 वर्षाचा अनुभव आहे. मी एखादा जॉबला जर मी 1,00,000 रुपये बजेट सांगितलं, तर काल परवा आलेला एखादा मुलगा, त्याला ते बजेटही माहीत नसतं, तो प्रोजेक्ट नेमका काय आहे तोही त्याला समजलेला नसतो, तो संधी कॅच करतो, मी 10,000 करतो. बरोबर. सो द क्वालिटी लेवल अगेन गोईंग डाऊन. ते क्वालिटीच खाली येते तिथं. बरं, हे ना पब्लिकच्या लक्षात येते, कारण ते डान्समधले जाणकार नाही आहेत, आणि ना त्या कोरिओग्राफरच्या लक्षात येते, कारण त्याला डिटेलिंग माहीत नाही आहे. बरोबर. ह्यानं प्रॉब्लेम काय होणार आहे, की जे आमच्या वेळेला आम्ही थिंकिंगनं ग्रँड प्रोजेक्ट करत होतो, आणि ते एक मास्टर माइंड होत होते, किंवा ते एक माइलस्टोन होत होते, तसे प्रोजेक्ट्स आता खूप कमी होत आहेत. म्हणजे एका फक्त प्रोसेसमधून जे जात लिजेंड्स होते. आहेत त्यांच्याकडून होत आहेत, न्यू कमर्सकडून होत नाही आहेत. ते जास्त यूट्यूब कॉपियर, किंवा असं चला करून टाकायचं, पैसे मिळतात ना, करून टाकूया. मग तिथं पुन्हा स्पर्धा आली. त्यांच्यामध्ये कुणी 500 करत असेल तर कुणी 50मध्ये करायला बघतं, कोण 5,000ला करत असेल तर कोण 500ला करायला बघतं. ते काम मिळवणं एवढंच राहतं. बरोबर. सो करिअर जर तुम्हाला करायचं असेल तर कुठल्याही क्षेत्रात, मी तर म्हणतोय की आता खूप टफ आहे, पण तुम्ही कुठलंही क्षेत्र घेतलं तर तुम्हाला AI अडवा आहे. हो. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये ज्ञान सांगायला गेलात तर समोरचा म्हणून 2 मिनिटात ChatGPTवर त्याच्या डिटेल्स काढतो. हो. सो म्हणजे तुम्ही अनुभवानं मिळवलेल्या ज्ञानपेक्षा त्यांना 1 मिनिटात मिळणारं ज्ञानसुद्धा महत्त्वाचं ठरते. तर यावेळेला टिकून कुठं राहू शकतो, की ऑन दी स्पॉट डिटेलिंग, ऑन दी स्पॉट चेंजिंग, ऑन दी स्पॉट न्यू क्रिएटिव्हिटी, हे नवीन कोरिओग्राफर्समध्ये नाही आहे. हे डेव्हलप करायचं असेल तर काय करावं? त्यांनी खूप अभ्यास करायला पाहिजे. आता ह्याच्या पाठीमागची प्रोसेस काय झाली आहे सांगतो. दुर्दैवानं की एखादा मुलगा किंवा मुलगी एखाद्या डान्स क्लासला जॉईन होते ॲज अ हॉबी म्हणून. तिचे आईवडील म्हणतात आमची खूप छान असते, किंवा आमचा मुलगा खूप छान करतोय, त्याला इच्छा आहे, आम्हाला त्याला ह्याच्यात घालायचं आहे, तो येतो. तर तो ॲज अ हॉबी म्हणून सगळं करत असतो. 1 महिना 2 महिने जातात, आणि त्याच्यानंतर त्याचे जे कोरिओग्राफर असतात किंवा त्याचे जे डान्स टीचर असतात ते त्याला कुठल्या तरी एखाद्या प्रोजेक्टमध्ये घेतात छोट्याशा. मग ते इन आउट असेल, काही असेल, हे प्रत्येक कोरिओग्राफरला कसं वाटतं की आपल्याला जी मुलं आहेत त्यांना आपण कुठेतरी वापरूया. मग मे बी त्यांच्यात थोडासा स्पार्क असतो, तर तो कॅच करून कोरिओग्राफर त्याला ती संधी देतो. तिथं त्या मुलाला असं वाटायला लागतं मी आता डान्सर झालो, मी आता डान्सर झालो. आणि 1-2 महिने मी केलं की मी शिकलो, आणि मी चांगला करतोय म्हणून मला सरांनी घेतलं. मग तो तिथं जायचं, मग तो थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स त्याला येतो. काही दिवसानंतर आणखीन 6 महिने जातात, आणि मग कोरिओग्राफरांच्याकडे भरपूर अशी कामं आलेली असतात. तो कोरिओग्राफर काय करतात की मी हे सेट करतो, ह्याची फक्त प्रॅक्टिस तू घे. बिकॉज ऑफ द हिज रिदम, किंवा त्याच्यात जे काही स्पार्क वाटलेलं असतो त्याच्यावरती डिपेंड टाकतात की सेट मी करतो, तू फक्त जास्त रिहर्सल घे. तिथं त्याला आपण असिस्टंट कोरिओग्राफर झाल्यासारखं वाटायला लागतं. आणि मग 1-2 महिन्यानंतर तो यूट्यूब इकडून तिकडून, किंवा आपल्याला गुरुनी शिकवल्याचं काहीतरी थोडंफार वापरून एखादा कुठला तरी छोटासा प्रोग्राम करतो, आणि तो कोरिओग्राफर होतो. कोरिओग्राफर झालं की त्याला लगेच घाई झाली असती, डान्स क्लास मी कधी काढेन, आणि तो लगेच गुरुही होतो. आता ह्या सगळ्या टप्प्यामध्ये जर तू विचार केलास तर नॉलेज इन द गुरु हा पोर्शनच कंजेस्टेड होऊन गेलेला आहे. मग याच्या आतून घडणाऱ्या पिढ्या सगळ्या तशाच घडत आहेत. बरोबर. सो हे कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे. हे चेंज आपण नाही करू शकत, कारण कुणाच्या ह्या पर्सनल सगळ्या गोष्टी आहेत, सो आपण कुणालाच अडवू शकत नाही याच्यामध्ये. पण जी नवीन पिढी याच्यामध्ये सिरियसली यायला तयार आहे
त्यांनी याच्याकडे फोकस करायला पाहिजे की नाही, मी माझं नॉलेज पहिल्यांदा एक्सटेंड करणार. मी भले आणखीन 10 जणांच्या सोबत काम करायला लागेल, मला वाटतं की मला हा येत नाही गोष्ट, ही मला येत नाही आहे गोष्ट, ती मला येत नाही, मी शिकून घेईन. सेकंड थिंग इज अ पेपर वर्क. तर मस्ट तुम्ही काय करताय, काय केलंय, काय नाही, तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला पेपर वर्कवर ऑन पेपर यायलाच पाहिजे. आज मी असे कितीतरी कोरिओग्राफर्स बघितले की त्या डान्सच्या स्टेप्स वगैरे ते बसवतात, खूप छान असं कोरिओग्राफ केलेलं असतं, पण त्यातलं एकही त्या वर्डशी रिलेटेड नसतात. गाणं ज्या वेळेला बनतं त्यावेळेला ते रिदमवर नाही बनत, फक्त ते शब्दांवर बनतं. शब्द पण म्हणजे शब्दाची ताकद मोठी असते. शब्दाची ताकद तुम्हाला एक्सप्रेस करायला मदत करते. रिदम तुम्हाला बॉडी मुवमेंटला मदत करतात, पण वर्ड्स तुम्हाला तुमच्या भावना एक्सपोजर करण्यासाठीच्या असतात. हे तुम्ही त्याच्यावर विचारच केलेला नसतो. मग तिथं स्टेप्स IMP असते, तर मग 4 अशा घेतल्या, 8 स्टेपमध्ये तुम्ही डान्स संपवता. मग त्या गाण्यावर अन्याय होतो, त्या शब्दांवर अन्याय होतो, त्या म्युझिकवर पण अन्याय होतो. तर हा एवढा बारकाईने जो अभ्यास करेल कोरिओग्राफर तो लॉंग लाईफ राहील. अन्यथा आहेत 1-2 वर्ष येतात, 4-5 वर्ष काम करतात, पुन्हा मग कुठला तरी जॉब पकडून आपापल्या कामाला लागतात. लॉंग टर्म साठी करायचं असेल तर तुम्हाला स्टडी करावा लागेल. आणि तो तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट आहे. म्हणजे हे कुठलाही तुमची गुरु मुद्दामून करून देणार नाही. जसं मी म्हणलं की मी ऑब्झर्व करत शिकलो, ऑब्झर्व करा तुम्ही. मी ऑफिशियली कुणाकडे शिकलो नाही, पण मी ज्यांना ऑब्झर्व करत आलो त्यांना मी गुरु मानले. बरोबर. म्हणजे गोविंदा तर माझा फर्स्ट गुरु. ऍक्च्युली ते फिजिकली नाही आहे टीचिंग, पण माझ्या मनामध्ये डान्सची गुरु मी गोविंदाच्यामुळे आली आहे ना. सो तो माझा पहिला गुरु आहे. सेकंड तर शामक आहे, आणि मग थर्ड तर राजस्थानी फोक डान्सर्स आहेत. म्हणजे मला हजारो गुरु आहेत आणि मला एकही गुरु नाही आहे. बरोबर. आणि टिल नाव मी शिकतोय, अजूनही मी शिकतोय. म्हणजे बरीच जण म्हणतात की सर तुम्ही हे केलं ते केलं, तुम्हाला एवढं येते, हे येते, तुम्ही ॲक्टिंग करता, तुम्ही रायटिंग करता, तुम्ही पोएम्स लिहिता, तुम्ही अँकरिंग करता, तुम्ही हे करता, तुम्हाला ह्या सगळ्याचा फायदा डान्सला होतोय, तुमची कॉस्ट्युम खूप भारी असतात, तुम्ही कॉस्ट्युम डिझायनिंग करता. मला बॅले येत नाही, मला रशियन बॅले येत नाही, मला कथ्थक येत नाही, मला भरतनाट्यम येत नाही, अशी माझी येत नाहीची लिस्ट खूप आहे. पण हे स्वतः जाणून घेणं पण तितकंच गरजेचं असतं. तुम्ही मी खूप वर पोहोचलो किंवा मी गुरु झालोय आणि मी आता पूर्णत्वाला आलोय, ही जर भावना तुमच्यात आली तर तुमचं वरती जाणं थांबतं. बरोबर आहे. आणि खालती येणं सुरू होतं. त्यामुळेच कदाचित तुम्ही अजूनही स्वतःला स्टुडंट मानताय. आय एम टिल एंड. म्हणजे मरेपर्यंत मी स्टुडंटच असणार आहे. नवीन नवीन गोष्टी येत आहेत, नवीन नवीन शिकायला मिळत आहेत. आता AI आत्ता आलं, तर माझ्या पिढीला आमची पिढी म्हणजे पत्र लिहायची पिढी, की ज्यांना कधी मोबाईलही माहीत नव्हता. फोन आमच्या घरामध्ये अख्ख्या गावामध्ये 2 किंवा 3 असायचे, टीव्ही नव्हता. ह्या वातावरणातून आम्ही वर आलेलो आहे आणि आज आम्ही सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये आहोत. जसं AI आलं त्यावेळेला माझा प्रोजेक्ट AIच्या मदतीनं स्वतः AI शिकून केला. मला त्याच्याशी घाबरायचं नाही आहे, कारण माझा बेस पक्का आहे. AI काय करणार आहे तुला, की हा कोरिओग्राफ मी केलेला डान्स आहे, ह्याच्याची सपोर्टेड गोष्टी मला मागं पाहिजे आहेत. AIला ती अक्कल नाही आहे, मागं सपोर्टेड काय पाहिजे आहे ते तू मला सांग, मग मी तुला ते देतो, करून देतो. मग त्याला जे सांगायचं आहे तर की बाबा नटराज आहे, तर नटराज मला तांडव करताना पाहिजे. सो नटराज माहीत असला पाहिजे, तांडव माहीत असलं पाहिजे. राईट. किंवा आपण नटराजाचं उदाहरण देऊ तर नटराजाच्या ह्याच्यामध्ये काही तर डमरू आहे. डमरू हा सृष्टीचा अनाहद नाद आहे, की जिथून सृष्टी सुरू झाली, हा उगम स्थान आहे. आणि ह्या हातात अग्नी आहे, अग्नी म्हणजे लय आहे. नटराज असा ज्या वेळेला सगळा फिरतो त्यावेळेला तो आरंभापासून अंतापर्यंत जातो. पण माझी जर थीम मी प्रेझेंट करत असेल तर मी सृष्टीची उत्पत्ती दाखवत असेल, मी फक्त डमरूच दाखवायला पाहिजे, अख्खा नटराज नाही दाखवून चालणार. ओके. याच्यातल्या एवढ्या
नीड्स पाहिजेत. आणि इथं एका एका मूर्तीमध्ये खूप शिकण्यासारखं आहे की त्याच्याकडेनं ही सगळी अग्निज्वालांची ह्याची आहे की पृथ्वीच्या भोवती म्हण किंवा एकूणच सृष्टींच्या भोवती प्रत्येकाच्या भोवती एक संरक्षक कवच आहे. म्हणजे कुठल्याचही गुरुत्वाकर्षण कक्षा म्हणतो आपण, तर ती आहे. तर त्याचं सिम्बॉल ते आहे. इथं सृष्टीची उत्पत्ती आहे. हा हात अभय आहे की म्हणजे तुला काही होऊन दे, मी तुझ्या सोबत आहे. या हाताचे डायरेक्शन आहे ते असं आहे, डाऊन टू. जे तू काय झालास तरी तुझी जे उन्मत्तपणा नको आहे तुझ्यामध्ये, तुझ्यामध्ये नम्रता हवी. हा जो पाय आहे, हा पाय बाहेर दाखवला आहे की जगात जे काय वाईट असेल त्यापासून बाहेर पड. आणि याच्या पायाखाली जो आहे तो हा अपस्मार, हा अज्ञानाचं प्रतीक आहे. तर याला शिवानं मारलेलं नाही आहे, त्याला ठेवलंय. अज्ञान जर मेलं तर सगळे ज्ञानी होतील, राईट ना. सो अज्ञान हवं आहे, पण ते कसं आपल्या पायाखाली ठेवून त्याला ज्ञानात परावर्तित करायचंय. एवढ्या सगळ्या भूमिकातनं नटराज उभारतो. मग एक नटराज जर समजला तर आपण किती शिकायचं हे आपोआप समजते. बरोबर आहे. एवढ्या बारीक बारीक गोष्टी पण तुम्हाला माहित असतील तरच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरू शकता किंवा उतरलेत सगळेजण. पण ही एव्हरीवन्स चॉईस आहे की मग किती डीप ज्ञान घेऊन करायचंय. मग काही जण म्हणतात की नाही एवढ्याची काही गरज नसते, गॅदरिंगला काय कशाला लागते असलं. पण नॉलेज तुमचं वाया कधी जात नाही. आणि लॉंग लाईफ करायचं असेल तर तुम्हाला असायलाच हवं. स्टडी असलेलं वाईट काय आहे, करावी ना. आपल्याला असतो वेळ तेवढा. आता जर तुम्हाला विचारायचं झालं प्रश्न की ट्रॅडिशनल डान्स फॉर्म आणि आता जे न्यू डान्स फॉर्म्स येतात, वेस्टर्न डान्स फॉर्म्स असतील, तर तुम्हाला कोणते जास्त आवडतात? फॉर्म कुठला आवडतो याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही. कारण का की आपण ज्यांना वेस्टर्न म्हणतो तो वेस्टर्न कंट्रीमधला त्यांचा ट्रॅडिशनल फॉर्म आहे. हे सगळेच बरोबर. म्हणजे आपण बॅले वेस्टर्न म्हणतो, पण रशियामध्ये बॅले हा त्यांचा ट्रॅडिशनल फॉर्म आहे. सो ट्रॅडिशन, तुमचे ट्रॅडिशनल इव्हेंट्स, तुमचे फेस्टिवल्स, याच्यावरच सगळ्या जगाचे डान्स जे आहेत फॉर्म्स ते सगळे त्याच्यावरच आहेत. तर मी हिपहॉप करतोय, तर आता ती संकल्पना आहे की हिपहॉप म्हणजे मुक्त होऊन जगणं, जगाच्या सगळ्या गोष्टी तोडून टाकणं, बंडखोरी. पण ह्याची सुरुवात खूप आधी झाली आहे की ज्या वेळेला निग्रो कम्युनिटीवर अन्याय होत होते, त्यांना कुठेही स्टेज मिळालं त्यावेळेला ते रोडवर नाचत होते. मग त्यांनी आपापल्या कुठं त्यांना जागा कुठं मिळायच्या, तर कुठल्या तरी गॅरेज खाली मिळायची, त्यातून त्या संस्कृतीचा जन्म झाला आहे. सो त्या संस्कृतीचा तो ट्रॅडिशनल डान्स आहे. आपल्यासाठी आपण ते वेस्टर्न म्हणतोय. त्याची त्यांना काहीतरी बेसिक आहेत की आम्ही बेसिक घेतले नाही, आम्ही फक्त स्टेप्स घेतले. यासाठी नॉलेज पाहिजे. इव्हन ब्रेक डान्स आता कुणी करत नाही, पण एक काळ असा होता की मायकल जॅक्सनमुळे ब्रेक डान्स खूप पॉप्युलर झाला. तोही निग्रो कम्युनिटीच्या बंडखोरीतून आलेला होता. मग जे नायजेरियन असतील, कॅनडियन असतील, हे जे लोक डान्स करतायत हे बाकीच्या संस्कृतीत का दिसत नाहीत? बिकॉज ती त्यांची ओरिजिनल त्यांनी निर्माण केलेली डान्स संस्कृती आहे. ते त्यांचं एक्सप्रेस करण्याचं माध्यम. मग वेस्टर्न जाय म्हटलं तर कुठंतरी हिपहॉप रशियामध्ये पण दिसायला हवा होता ना, नाही दिसला. रशियाला बॅलेच राहिला. बॅले द स्टोरी टेलिंग. मग स्टोरी टेलिंग आमच्याकडे कथ्थक पण आहे, आमच्याकडे भरतनाट्यम पण आहे, आमच्याकडे कथकली पण आहे. आता जो कंटेम्पररी नावाचा प्रकार आहे मला तो सगळ्यात आवडतो. म्हणजे वेस्टर्न आणि म्हणजे एकूणच सगळ्या ह्याचं मिश्रण आणि एक फ्युजन असलेला प्रकार आहे तो कंटेम्पररी. टेरेन्स लुईस सरांनी ते खूप छान पद्धतीने लोकांच्या समोर आणलेलं आहे. तर मला असं वाटतंय की अशा प्रत्येक गोष्टीचे फ्युजन व्हायला पाहिजेत. आणि परवा मला कळालं की आसाम साईडला वरती जो हिमाचल प्रदेश वगैरे आपला 7 सिस्टर्सचा भाग आहे, तिकडच्या बाजूला सस्रिया नावाचा एक डान्स प्रकार वर्षानुवर्षे चालतोय, जो कंटेम्पररीचा बेस आहे. म्हणजे अगेन का तर रूट्स राऊंड राऊंड फिरतात आणि पुन्हा मुळात कुठे येतोय, आता आपण इंडियामध्ये येतोय. बरोबर.
तर आता हिपहॉपला आघात आहेत पायाचे, हा. वेगळे औषध आहेत. हा सेम प्रकार आमच्याकडे कथकलीमध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीनं केला जातो, विदाऊट वर्ड्स. हा. सो आहेत सगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत किंवा कल्चरल डान्स फॉर्म्स आहेत हे एकमेकातले मिक्स आहेत आणि मिक्स करून फ्युजन करावं. त्यामुळं वेस्टर्न चांगला आणि ट्रॅडिशनल वाईट असं नाहीच असं आहे. नाहीये. हा. फक्त काय आहे की जे वेस्टर्नच शिकायला जातात ते ट्रॅडिशनलला थोडंसं कमी लेखतात. हा. पण ॲक्च्युली मेहनत, ॲक्च्युली डीप नॉलेज आणि ॲक्च्युली परफॉर्मिंग ताकद ही ट्रॅडिशनलला जास्त आहे. विदाऊट सम इयर्स प्रॅक्टिस यू कॅन डू इट. ट्रॅडिशनलला बेस तुम्हाला तेवढा द्यायलाच लागतो वेळ, त्याचा अभ्यास करायलाच लागतो, त्यातल्या बारीक बारीक गोष्टी शिकायलाच लागतात, तरच तुम्ही त्याला प्रेझेंट करू शकता. मी फक्त प्रेझेंट म्हणतोय, मास्टरी नव्हे, फक्त प्रेझेंट. मास्टरीसाठी तर काय नाही, तुम्ही नाहीच करू शकत. शेवटपर्यंत कामच करत राहायचं त्याच्यात. आणि एक लास्ट क्वेश्चन विचारायचं की व्हॉट इज द सक्सेस मंत्रा फॉर यू? काय असेल आणि जो बाकीच्यांना पण त्यातून लर्न करता येईल? नाही, सक्सेस मंत्रा हा प्रत्येकाच्या दृष्टीनं सक्सेस काय आहे याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने सक्सेस, मी 4-5 गॅदरिंग बसवली हा आहे. माझ्या दृष्टीने सक्सेस मी फिल्मवर अवॉर्ड केला आहे याच्याबद्दलचा आहे. माझ्या बाबतीत तर म्हणायचं झालं तर मी सक्सेस मंत्रा डोक्यात कधी ठेवलेला नव्हता. मी फक्त मला प्रेझेंट मंत्रा ठेवलेला होता. सो मी फिल्मफेअर अवॉर्ड केलं, मी कोल्हापूर महोत्सव केला, मी महाराष्ट्रातले खूप सारे महोत्सव केले, मी गव्हर्नमेंटचे खूप सारे शोज केले, मी फॉरेनचे दौरे केले, मी 2 वर्ल्ड रेकॉर्ड्स केली. तर मी थांबू कुठं? माझा सक्सेस इथं आहे म्हणून मी कुठेतरी वाटेत थांबलो असतो तरी झालं नसतं. तर सक्सेस एव्हरी डे इज कमिंग विथ न्यू चॅलेंज. तर सक्सेस मंत्र हाच आहे, काम करत राहा, खूप चांगलं काम करत राहा, मागच्या चुका विसरून पुढे जात राहा, नवनवीन नॉलेज घेत राहा, अपडेट होत राहा आणि स्वतःला समृद्ध करा. तो तुमचा सक्सेस मंत्र आहे. तुम्ही ज्या वेळेला स्वतः परफेक्शनकडे पूर्ण परफेक्ट कोणी नसतं, मी नाही आहे. तुम्ही ज्या वेळेला परफेक्शनकडे जात असता ती प्रत्येक पायरी, प्रत्येक स्टेप तुमचा सक्सेस मंत्र आहे. आणि तो प्रत्येक स्टेपला तुम्हाला काही ना काहीतरी सॅटिस्फॅक्शन, काही ना काहीतरी मान सन्मान नक्की देतो. थँक्यू सर. आज तुम्ही आमच्यासोबत शोमध्ये आलात आणि तुमच्याकडून बरंच आम्हालाही शिकता आलं आणि आमच्या प्रेक्षकांनाही शिकता येणार आहे. स्टुडंटना सुद्धा कळणार आहे की त्यांच्या लाईफमध्ये त्यांना जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी मास्टरी त्यांची केली पाहिजे. त्यासाठी थँक्यू, तुमच्याकडून शिकता आलं आहे. मी एकच सगळ्यांना विनंती करेन की आपण हा जर एपिसोड पाहत असाल तर ह्या एपिसोडमधून तुमच्या आयुष्यासाठी कदाचित एखादी नवी दिशा मिळेल किंवा एक टाईमपास म्हणून पण तुम्ही सोडू शकाल. पण जर खरोखरच तुम्ही नृत्यावर प्रेम करत असाल तर हा एपिसोड तुमच्या संग्रही ठेवा, याला लाईक्स द्या. हा एपिसोड असा हिट करा की प्रत्येक डान्स कम्युनिटीला वाटलं पाहिजे की हा आपला एपिसोड आहे. थँक्यू.